प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता सागरचे सगळा गैरसमज त्याची स्वतःची मैत्रीण नभा आल्यामुळे मुक्ता दूर करू शकणार आहे. कारण स्वतः सागर त्याची मैत्रीण नभा हिला जी गच्च मिठी मारतो आणि ती मिठी मुक्ताने सगळ्यांच्या समोर आणल्यावरती सागरच्या डोक्यात येतं की एक मित्र आणि मैत्रीण मिठी अशी मारूच शकतात ना. आणि एका क्षणामध्ये सागरचे सगळे गैरसमज दूर होत सन्मानाने सागरने मुक्ताला घरामध्ये आणलेला आहे. 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये सागर आता खूप चिडलेला असतो. तो घरात येतो आणि काय चाललंय हे, माझ्या सगळ्या घरच्यांना, सगळ्या घरातील व्यक्तींवरती ह्यांनीच कब्जा केलाय. म्हणजे कुणीही माझं म्हणणं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. फक्त आणि फक्त सगळेजण मुक्ताचंच ऐकतात. मुक्ता जे म्हणेल तेच करतात. सगळे आपले मुक्ता 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 हेच करत असतात. सई सुद्धा तेच करते. घरावरती कब्जा केलाय, माझ्या माणसांवरती कब्जा केलाय असं म्हणत सागर आता कपडे बदलण्यासाठी कपाट उघडतो आणि तो त्या कपाटामध्ये मुक्ताच्या साड्या बघतो आणि त्याच्या डोक्यात तिडीक जाते. एकतर घरावरती कब्जा, घरातल्या माणसांवरती कब्जा आणि त्यानंतर माझ्या कपाटावरती पण कब्जा. कित्येक वेळा यांना सांगितलं यांच्या साड्या दुसऱ्या खणात ठेवा, पण नाही, माझ्याच कपाटामध्ये ह्यांना साड्या ठेवायच्या आहेत. आता ह्यांना दाखवतोच असं म्हणत जो काही त्याच्या मनामध्ये राग असतो मुक्ताविषयीचा, तो राग काढण्यासाठी सागर आता धडाधड त्या साड्या काढतो. साड्या काढून आता मात्र बेडवरती धडाधड फेकायला लागतो. तितक्यात मुक्ता येते. काय चाललंय हे तुमचं? यावरती आता इकडे सागर म्हणतो, काय चाललंय काय चाललंय म्हणजे काय, या तुमच्या साड्या इकडे मला अजिबात चालणार नाहीयेत. मुक्ता म्हणते, अरे वा, माझ्या साड्या तुम्ही काढून टाकणार का? यावरती सागर म्हणतो, हो. मुक्ता म्हणते, काढून तर दाखवा, मग मी सांगते मी काय करते ते. असं म्हटल्यावरती सागर सुद्धा हट्टाला पेटतो. कपाटामधून धडाधड साड्या घालून खाली टाकतो. मग मुक्ता काय कमी आहे का? मुक्ता सुद्धा सागरचे कपडे बेडवरती टाकून देते. सागरला बाजूला ढकलते. सागरचे सगळे कपडे काढते, ते बेडवरती टाकते. दोघांचे मोठ्या मोठ्यानी भांडणं चालू असतात. दोघांचे मोठ्या मोठ्यानी आवाज येत असतात. दोघे एकमेकांसोबत भांडत असतात, कपडे खाली टाकत असतात, फेकत असतात. हे दोघांचं आता काय चाललंय हा आवाज अगदी बाहेरपर्यंत जात असतो. दोघांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत जात असल्यामुळे इकडे आता सई येते आणि काय चाललंय काय चाललंय पप्पा, तुम्ही भांडताय का? इकडे सागर सांगत असतो मुक्ताला, जा तुम्ही ना इकडे अजिबात थांबू नका, जा निघून जा. असं म्हणत आता मात्र दोघं भांडत असताना सई आल्यावरती सागर इकडे गप्पच बसतो. त्यावरती आता इकडे सई म्हणायला लागते, पप्पा तुम्ही हे सगळं का बरं बाहेर कपडे काढलेले आहेत? यावरती मुक्ता म्हणते, काही नाही सई बाळा, ये इकडे, ही बॅग घेऊया आणि आपण सगळे माझे कपडे बॅगेत भरूया. सागर म्हणतो, हेच हेच आहे, तुम्हाला कपाट देण्याची तुमची लायकीच नाहीये. तुमचे कपडे बॅगेतच राहिले पाहिजेत. भरा तुमचे कपडे निमूटपणे बॅगेत. यावरती मुक्ता म्हणते, सई बाळा तुला माधवी आज्जूकडे राहायला आवडेल का? म्हणजे माधवी आज्जू बऱ्याच दिवसांनी घरी येत आहे ना, तर आपण तिच्या रूममध्ये जाऊया, रूम सुद्धा साफ करूया आणि रूममध्ये जाऊन आपण तिच्या राहूया, आवडेल का तुला? यावरती सई म्हणते, हो, मला माधवी आज्जू खूप छान स्टोरी सांगते, ती मला खूप खूप आवडते, त्यामुळे आपण माधवी आज्जूकडे जाऊया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सई आणि मुक्ता या दोघींचे कपडे बॅगेमध्ये मुक्ता भरायला लागते आणि सागरला आता काही बोलता सुद्धा येत नसतं. म्हणजे या सगळ्यामध्ये आता मुक्ताला थांबवावं तरी प्रॉब्लेम, नाही थांबवावं तरी सुद्धा प्रॉब्लेम. आणि सागर काहीच बोलत नाही. मुक्ता आपली बॅग भरते आणि चल सई माऊ असं म्हणत तिकडून आता निघून जाते. खरं तर मुक्ता निघून गेल्यावरती सागरला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते की आपण मुक्ताला थांबवायला पाहिजे होतं. या सगळ्यामध्ये मुक्ता निघून गेल्या आणि ते पण सईला घेऊन, आणि ही सई पण त्यांच्यासोबत गेली. आता सागर स्वतः चिडायला लागतो. मग मुक्ता बाहेर येते आणि बाहेर येऊन सईचे जे काही कपडे वगैरे असतात ते कपडे आता बॅगेमध्ये भरायला लागते. मुक्ता इकडे सईचे कपडे भरायला लागते. तेवढ्याच शेवंतासोबत फोनवरती बोलत इकडे बाहेर पडते इंद्रा. आणि इंद्रा ही बॅग बघते आणि काय ग, ही बॅग घेऊन कुठे चाललीस तू? तू आणि सईचे कपडे भरून तुम्ही दोघी जणी कनाला कुठे चाललात? असं म्हणत इंद्राला खूप प्रश्न पडलेले असतात. त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणायला लागते, नाही ते मम्मी ना, आम्ही जरा आईकडे चाललोय. यावरती स्वाती येते आणि काय ग मुक्ता, आईकडे आणि अचानक काही प्रॉब्लेम नाहीये ना? यावरती मुक्ता म्हणते, नाही
स्वातीताई, आई बऱ्याच दिवसांनी घरी येत आहे ना, तर घर थोडंसं उरकते पण, आणि बरेच दिवस आईसोबत वेळसुद्धा घालवला नाही आहे, तर आईसोबत जरासा वेळसुद्धा घालवते, असं म्हणत मुक्ता जरा खोटं बोलते जेणेकरून उगाचच या सगळ्यामध्ये सागर आणि तिच्यामध्ये जी भांडणं झालेत ती भांडणं सगळ्यांच्या समोर यायला नको, म्हणून मुक्ता खोटं बोलते. त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते, खरंच ना, म्हणजे हे असंच आहे ना, तुला तुझं आणि सागराचं काय झालं नाही ना, वेगळं तर काय कारण नाही ना. मुक्ता म्हणते, नाही मम्मी, अहो जरा रूम पण साफ करायची आहे आणि 2-3 दिवस जरा आईकडे राहीन पण. यावरती इंद्रा म्हणते, मग बॅग कशाला घेऊन जायला पाहिजे, तू एक काम कर ना, दिवसभर तिकडे थांब आणि आटपायला इकडे ये, बॅग घेऊन कशाला जायला पाहिजे. असं म्हणत इंद्रा आता बॅग घेऊन जाऊ नको असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता मुक्ता म्हणते, बघा मम्मी, हे असंच होतं, म्हणजे माहेर बाजूलाच असलं ना की मुलीला 4 दिवस माहेरी राहायला पण नाही मिळत. म्हणूनच मी हट्टाने यावेळेला ठरवलेलं आहे की 4 दिवस बॅगच घेऊन जाऊया, म्हणजे जरा माहेरपणाचं सुख सुद्धा मिळेल. यावरती इंद्रा म्हणते, ठीक आहे, हेच कारण असेल तर ठीक आहे, पण वेगळं काय नाही ना. स्वाती म्हणते, ठीक आहे मुक्ता, तू जा. सई, मग तू पण चाललीस का मुक्ताई बरोबर? यावरती सई म्हणते, हो. मग आता इकडे मुक्ता आणि सई या आता माधवीच्या रूमवरती जायला निघतात, खरं कारण मुक्ता कुणालाही सांगत नाही. दोघी जणी बॅग घेऊन निघतात. स्वाती म्हणते, बाय सई मऊ. आणि त्यावरती हे सगळं पाहत असते ती म्हणजे सावनी हे पाहत असते आणि ती विचार करते, मुक्ता, तू कितीही खोटं कारण बाकी सगळ्यांना सांगितलंस ना, तरी खरं कारण जे काही आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तू खरं तर घर सोडून निघालेली आहेस आणि हे कारण आम्हाला माहिती आहे. आता बघ कशा तुझ्या आणि सागरच्या मध्ये पुन्हा एकदा हा गैरसमज दूर होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. जे घर सोडून तू निघालेस ना त्या घरात तू पुन्हा येणारच नाहीस, तोपर्यंत मी या घरातली तुझी जागा घेईन. असं सावनी विचार करत असते की काहीही झालं तरी या घरातली जागा आता मात्र मी हिची घेणार, मग त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी सुद्धा बेहत्तर. तोपर्यंत मात्र आता इकडे मुक्ता आपल्या आईच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेला सावनी आपल्या मैत्रिणीला कॉल करते आणि मैत्रिणी सांगत असते, अगं किटी पार्टीला येतेस ना? सावनी म्हणते, हो तर येणारच आहे मी किटी पार्टीला, पण या वेळेला मला किटी लागली ना तर बरं होईल, म्हणजे आता तिला पैसे हवे असतात जेणेकरून सावनीला या सगळ्यामध्ये काही खरेदी करता येईल आणि तिला बरेचसे बिलं पण चुकवायचे असतात. यावरती मैत्रीण म्हणते, अगं नाही, या वेळेला मोहिनीला किटी हवी आहे ना, तिने मागच्याच वेळेला सांगितलं होतं ना की तिला किटी हवे म्हणून. यावरती सावनी म्हणते, नाही ग, म्हणजे जर का मला या वेळेला किटी मिळाली असती ना तर थोडी मदत झाली असती. त्यावरती आता मैत्रीण म्हणते, तुला आणि मदतीची काय ती गरज आहे, अगं तुला पैशाची काय कमी. यावरती सावनी म्हणते, तसं नाही ग, मी काय पैसे मागितल्यावरती सागर असे पैसे काढून देईल, पण नाही म्हटलं, म्हणजे किटी मला मिळाली असती तर बरं झालं असतं. यावरती मैत्रीण म्हणते, यावेळेची तरी किटी तुला मिळू शकणार नाहीये, पण पुढल्या वेळेची बघूया. असं म्हणत ती आता सावनीला किटी मिळणार नाही, म्हणजेच पैसे मिळणार नाही असं सांगत असते. पण त्याच वेळेला आता मात्र इकडे सावनी फोन ठेवते आणि विचार करते, काय करू ह्या सगळ्यामध्ये. मला जर का हे पैसे मिळाले असते तर मला त्या लकीच्या रिसेप्शनिस्टला मी जे तिच्याकडून पैसे घेतले ते चुकवता आले असते. या लकीच्या मॅटरमध्ये मी तर काही अशी अडकले की मला काही करता पण येत नाहीये आणि या लकीने मला असं अडकवून ठेवले. याची मदत करता करता मी इतके पैसे खर्च करायचे ठरवले, म्हणजे माझे देणे उधारी शिल्लक आहे, ते रिसेप्शनिस्टला पैसे द्यायचे आहेत आणि तिला पैसे नाही दिले आणि ती इथपर्यंत येऊन पोचली तर माझं काही खरं नाही. असं म्हणत सावनी आता स्वतःशीच विचार करत असते, काय करू, पैसे कुठून आणू. पैसे नसल्यामुळे तिची कारस्थानं करायला पण तिला आता वाव मिळत नसतो. तोपर्यंत इकडे आता माधवी आलेली असते. माधवी आल्यावरती मुक्ता आता घडलेला सगळा प्रकार माधवीला सांगते. माधवीला प्रकार सांगितल्यावर ती माधवी डोक्याला हात लावून आता मात्र हसायला लागते. यावरती मग मात्र मुक्ता म्हणते, असं काय करतेस तू, तुला मी काहीतरी सांगतेय ना आणि तू हसतेस. यावरती माधवी म्हणते, अगं कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तू ना नवरा म्हणून सागरकडे जोपर्यंत पाहत नाहीस तोपर्यंत तुला या सगळ्यामध्ये त्याच्या मनात काय चाललंय हे कळणार नाहीये. खरं सांगायचं का तर माझ्या आणि पुरूमध्ये सुद्धा अशी भांडणं झालेत, तुला माहिती आहे का. यावरती मुक्ता म्हणते, शक्यच नाही, कारण तू बाबा आणि सागर
याच्यामुळे बिलकुल कंपेअर करू नकोस. बाबा कुठे शांत, समंजस, एकदम व्यवस्थितपणे विचार करणारा आणि सतत सपोर्टिव्ह असणारा. यावरती आता इकडे माधवी सांगते, हा बाबा तुझ्यासाठी ना, म्हणजे बाबा म्हणून तो दरवेळेला शांत, समंजस आणि सपोर्टिव्ह असतो. जसे सागर सईसाठी असतात, सागर सुद्धा सईसाठी शांत, समंजस आणि सपोर्टिव्ह असतातच ना. पण नवरा म्हणून तो माणूस कसा वागतोय ना, हे फक्त बायकोलाच माहिती असतं. अगं तुझा बाबा सुद्धा तुला कमी वाटतो का? हे बघ, या सगळ्यामध्ये कधी कधी काय असतं का, आपल्या बायकांचं वागणं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपलं वागणं त्यांना समजत नाही. त्याच्यातून असे काहीतरी गैरसमज होतात. मुक्ता म्हणते, हो, पण त्याने असा संशय घ्यावा माझ्यावरती. अगं मी आणि आशू लहानपणीचे मित्रमैत्रिणी आहोत. उद्या जर का सागरची एखादी मैत्रीण इकडे आली आणि मी तिच्यावरती संशय घेईन का? माधवी म्हणते, माहीत नाही बाबा, म्हणजे कदाचित तू घेऊ सुद्धा शकते संशय. मुक्ता म्हणते, सिरियसली आई, मी सागरची मैत्रीण आणि ते संशय घेईन? माधवी म्हणते, अगं तू नाही एखाद वेळेला घेणार संशय, पण सागर रावांचा पास्ट बघता आपल्याला या गोष्टीला कन्सिडर करायला पाहिजे ना. असं म्हणत माधवी मुक्ताला बरोबर ऑन दी पॉइंट आणून सोडते आणि मुक्ता कोणत्या गोष्टीत चुकत आहे किंवा मुक्ताचं कुठे काय चुकतंय हे तिला समजावून देण्याचा प्रयत्न करत असते. तोचपर्यंत मिहीर आता इकडे भेटायला आलेला असतो सागरला. मिहीर ज्या वेळेला सागरला भेटायला येतो त्यावेळेला तो सागरला म्हणतो, काय रे, वहिनी आणि सई कुठे आहे? म्हणजे मुक्ता ताई आणि वहिनी इकडे कुठे गेलेले आहेत? यावरती आता मात्र सागर म्हणतो, गेली घर सोडून. मिहीरला धक्का बसतो आणि मुक्ताताई कुठे गेली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो, घर सोडून म्हणजे बाजूच्याच घरात गेले. मिहीर म्हणतो, अरे बाजूच्या घरात गेले किंवा हॉटेलवरती गेले, पण तू हे असं का बोलत आहेस? यावरती सागर म्हणतो, मग काय बोलू, या सगळ्यामध्ये ती आमची छोटी सई पण तिच्या मागे मागे नाचत नाचत गेली ना. यावरती मिहीर म्हणतो, झालंय तरी काय? सागर म्हणतो, काही विचारू नकोस, जरा काही झालं की आपलं भांडण करायचं आणि जायचं. आता जाऊन सगळं आईला सांगत बसत रडत असलेली असेल. बरं ठीक आहे, आईला पण सांगू दे, पण तिसऱ्या व्यक्तीला आपल्यात का आणायचं? यावरती मिहीर म्हणतो, कोण तिसरी व्यक्ती? सागर म्हणतो, त्यांचा मित्र, त्या दिवशी मला तो समजवायला आला होता. असं म्हणत सागर घडलेला प्रकार सांगायला लागतो आणि सागर म्हणायला लागतो, माझं मुक्तावरती किती प्रेम आहे आणि मुक्तावरती किती प्रेम नाही हे मी आणि मुक्ता बघून घेऊ. या सगळ्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीने येण्याची काही गरज होती का? तिसरी व्यक्ती म्हणजे कोण? तर तिचा तो मित्र आशू. हिने तिसऱ्या व्यक्तीला सांगायची गरज होती का? आणि ही तिसरी व्यक्ती आमच्या प्रेमाची परीक्षा घेणार? सिरियसली? यावरती मुक्ता म्हणते, का दरवेळेला मी परीक्षा द्यायची? दरवेळेला स्त्रीने परीक्षा द्यायची आहे, तिच्यावरती संशय घ्यायचा आणि तिने अग्निपरीक्षा द्यायची. मी अग्निपरीक्षा देणार नाही म्हणजे नाही. असं म्हणत इकडे आता मुक्ताने खूप मोठा खुलासा केलेला असतो की सागरने कितीही माझ्यावरती संशय घेतला तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा देणार नाही. यावरती आता इकडे सागर म्हणत असतो, यांना वाटतं या तर मोठ्या ग्रेटच आहेत, या अग्निपरीक्षा द्यायला निघालेल्या आहेत, या स्वतःला सीताच समजतात. असं म्हणत सागर सुद्धा तेच विषय बोलत असतो जे इकडे मुक्ता आईला सांगत असते आणि सागर सांगत असतो, त्यांचा तो मित्र मला जाब विचारायला आला की मुक्तावरती प्रेम नाहीये किंवा मुक्तावरती तुमचं हे नाहीये. हा कोण मला जाब विचारणार? माझ्या आणि मुक्ताची प्रेमाची परीक्षा घेणारा हा कोण आहे? असं म्हणत इकडे सागर चिडलेला असतो, तिकडे मुक्ता चिडलेली असते आणि माधवी या सगळ्यातून तोडगा काढण्यासाठी आता मुक्ताला अगदी प्रामाणिकपणे समजवण्याचा प्रयत्न करणार असते. तोपर्यंत सावनीने आता इकडे मुक्ताची जागा घेण्यासाठी खूप मोठा ड्रामाच रचलेला असतो. सावनीने या सगळ्यामध्ये आता मुक्ता जे घरात काम करायची ते सगळं काम करण्यासाठी अगदी केसांचा पोनीटेल, बुचडा, साडीबिडी खोचून भांडी घासायला घेतलेली असतात. सावनीला भांडी घासताना बघून इकडे आता धक्का बसतो, तो म्हणजे आता स्वातीला. स्वाती म्हणते, काय ग मम्मी, हे काय आहे सगळं? म्हणजे ही आणि भांडी घासते? यावरती आता इकडे इंद्रा म्हणते, काय नाही ग, आपली मुक्ता गेली ना माहेरी, मग मुक्ताच्या सारखी मी कशी ग्रेट आहे किंवा मी कशी हुशार आहे हे हिला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, बाकी काय नाही. नाहीतर कणाला ही भांडी घासेल. अगं काय नाही, हिला मुक्ताची जागा घ्यायची आहे ना, मुक्तासारखी मी कशी हुशार, म्हणून म्हणते मी मम्मी भांडी घासते. म्हटलं घास, मी पण काय कमी आहे? स्वाती म्हणते, मम्मी आता मुक्ता नाहीये ना, तोपर्यंत हिच्याकडूनच सगळी कामं करून घे, हिला सगळ्या कामाला जुंप. याच्यावरती इंद्रा म्हणते, मी काय कमी आहे काय? तिला अशी कामाला जुंपते ना, तू बघ. आणि ती नंतर म्हणते, सावने अगं ये चटक चांदणे इकडे ये,
असं म्हणत ती सावनीला आवाज देते. सावनी म्हणते, काय सासूबाई, काय सासूबाई. आता एक सासूबाईवरून ती सासूबाईवरती आलेली असते आणि त्यावरती इंद्रा म्हणते, अगं तुला माहिती आहे ना, आपली ती जुनी मशीन होती ती म्हणजे कपडे धुण्याची, ती जरा खराब व्हायला लागली ना, म्हणून मी नवीन मशीनची ऑर्डर दिली. नवीन मशीन घरात आले पण तो काय असतो ना डेमो का काय, तो डेमो अजून झालाच नाही ग. त्यामुळे ती मशीन लावता येणार नाहीये. ते लोक डेमोला येतील, डेमो देतील आणि डेमो देऊन झाल्यानंतर मशीन लावता येईल. पण तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये आपल्याला कपडे हाताने धुवायला लागतील. तर मी धुतले असते ग, पण माझी कंबर खूपच दुखते, तर हे कपडे तू धुशील का. यावरती आता मात्र सावनी गडबडते. सिरियसली, म्हणजे आता मुक्तासारखं चांगुलपणा करायचा तर हे कपडे मीनी धुवायचे, असा विचार करत आता मात्र इकडे सावनी गडबडते. इंद्रा म्हणते, ठीक आहे, तुला नसेल धुवायला कपडे जमत तर नको धुऊ. यावरती स्वाती म्हणते, आत्ता जर का मुक्ता असती ना तर मम्मी तुला कपडे धुवायची गरजच पडली नसती. मुक्ताने असे असे चुटकीत कपडे धुवून टाकले असते. यावरती इंद्रा म्हणते, हो ग, पण आता मुक्ता माहेरी गेले ना, तर काय करणार. ठीक आहे सावने, तुला नसेल जमणार तर मी धुते कपडे. सावनी विचार करते, नाही नाही सावनी, आत्ता जर का फक्त कपडे धुण्यासाठी नकार दिलास तर मात्र या सगळ्यामध्ये जुळवून आणलेला सगळा खेळ फ्लॉप होईल आणि तुला काहीही येत नाहीये किंवा तू मुक्ताची जागा घेण्याच्या लायकीची नाहीयेस असं सिद्ध होईल. त्यामुळे सावनी, हार मानू नकोस. यावरती सावनी म्हणते, ठीक आहे, मी कपडे धुते. असं म्हणत सावनी चक्क कपडे धुवायला तयार होते. त्यावरती इंद्रा म्हणते, बघितलंस ना स्वाते, हिला किती काळजी आहे ती माझी, माझी किती काळजी करते ती. जा सावनी, कपडे ठेवलेले आहेत, तू कपडे धु. आता भांडी घास, कपडे धु, लादी पूस, अशी एक एक करत इंद्रा आता सावनीकडून सगळी कामं करून घेणार असते आणि सावनीची चक्क मोलकरीणच बनवून टाकणार असते. सावनी चिडफिड करत कपडे धुवायला जाते. इकडे इंद्रा आणि स्वाती एकमेकांना टाळ्या देत कसं सावनीला मूर्ख बनवलं म्हणून खुश होत असतात. आता इकडे बरोबर पॉइंटवरती आणून मुक्ताला सोडल्यावरती माधवी म्हणते, तू मला एक गोष्ट सांग की तू काय विचार करतेस आणि सागरराव काय विचार करतात, हे एकाच ह्याचा असेल का, म्हणजे एकाच टाईपचा विचार असेल का. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, कारण प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे. त्यांनी जो काही भूतकाळ सोचलाय ना, तो भूतकाळ तू नाही सोचलेला आहेस आणि त्यामुळे ते काय विचार करतात तसा विचार तू नाही करू शकत. तू मला सांग, सावनीने या सगळ्यामध्ये त्यांना फसवलं. त्यांनी सावनीवरती मनापासून प्रेम केलं, 2 गोड मुलं आणि इतका सुखाचा संसार, पण सावनीने काय केलं, प्रेमाचं म्हणजे लग्नाच्या बंधनात अडकलेली असताना त्या हर्षवर्धन सोबत प्रेमाची नाटकं केली. बरं इतकंच काय, समजल्यावरती सुद्धा माफी मागून हे सगळं सोडून द्यायचं, तर तिने हर्षवर्धनला चॉईस केलं. सागरला आणि मुलांना आणि घराला वाऱ्यावरती सोडून ती तिकडून निघून गेली होती. हा आहे सागररावांचा भूतकाळ. म्हणजे आता सावनी त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यावरती तब्बल 6 वर्ष सागरराव एकटे राहिले ना, त्यांनी कोणताही दुसऱ्या लग्नाचा किंवा दुसऱ्या मुलीचा विचार केला का. हे होतं त्यांचं सावनीवरचं प्रेम. मग इतकं प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याला धोका दिलाय, आपल्या 2 मुलांना वाऱ्यावर सोडून निघून गेले, आपल्या सगळ्या समाजामध्ये बदनामी करून निघून गेली, तर या सगळ्यामध्ये त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील किंवा त्यांच्या मनावरती जे व्रण उठलेत ते व्रण असे सहजासहजी निघून जातील का. तू त्यांच्या आयुष्यामध्ये आलीस, त्यांचं आयुष्य हळूहळू बदललं, पण त्यांचा भूतकाळ हा तसाच आहे. त्यांचा भूतकाळ तसाच आहे आणि त्यांच्या मनावरती असलेले सगळे व्रण पण तसेच आहेत. तर या सगळ्यामध्ये तुला त्यांचा भूतकाळ माहिती आहे, तो भूतकाळ समजून घेऊन त्यांच्यासोबत तू डील करायला पाहिजे होतंस. म्हणजे त्यांनी जरी हे काही बोललं तरी सुद्धा तुला ती गोष्ट पटवून द्यायला हवी होती की ही गोष्ट अशी नाही अशी आहे. आता कुठेतरी मुक्ताच्या लक्षात येतं की आई म्हणते हे बरोबर आहे. माझा असा भूतकाळच नाही की सागर आणि मैत्रिणीला बघून मी असा काहीतरी विचार करेन, पण त्यांचा तसा भूतकाळ आहे. त्यांना आयुष्यात असे अनुभव आलेले आहेत, त्यांना असा धोका मिळालाय, म्हणून आता एकदा तोंड भाजल्यावरती ताक सुद्धा माणूस फुंकून फिंकून पितो, अशी ती तरा झालेली आहे. माधवी तिला अचूक पॉइंटवरती समजवते आणि मुक्ताला समजतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावरती माधवी म्हणते, कळलं का काही. यावरती मुक्ता म्हणते, हो. माधवी सांगते, या सिच्युएशन मध्ये तू घर सोडून नाही तर त्याच ठिकाणी राहून सागरला त्यांची चूक समजवून द्यायला पाहिजे होतीस. मुक्ताला हे रिलाइज होतं आणि मुक्ता आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून रडायला लागते. त्यावरती आता माधवी म्हणते, आता काय झालं. मुक्ता म्हणते, खरं सांगू का,
तर तू जगातली बेस्ट आई आहेस आणि मी जगातली वेडी मुलगी आहे. माधवी म्हणते, नाही ग, माझं पण लेकरू खूप हुशार आहे. असं म्हणत माधवी आता मुक्ताला एक युक्ती देते आणि त्या युक्तीने मुक्ता आता खूप मोठा धमाका करत सागरच्या घरामध्ये सन्मानाने एंट्री करणार असते. इकडे तेच निमित्त ठरतं, सागरची मैत्रीण नभा ही आता सागरला भेटायला आलेली असते. ज्या वेळेला सागरची मैत्रीण नभा सागरला भेटायला येते त्यावेळेला सागर तिला एक मित्रमैत्रिणीचं जेस्चर म्हणून मिठी मारतो. मुक्ता तिकडे पोचते, ते फोटो काढते आणि ते फोटो घरच्यांना येऊन दाखवते. सागरचं कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर चालू आहे असं म्हटल्यावरती तिकडे आता माधवी सुद्धा येते, इंद्रा येते. इंद्रा म्हणते, नाही नाही, माझ्या मुलांनी खूप मोठी चूक केले. त्यावरती आता इकडे सागर येतो. मुक्ता म्हणते, काय आहे हे, म्हणजे तुमचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर चालू आहे ना? सागर म्हणतो, काय बोलताय तुम्ही? अहो, ती माझी बालपणीची मैत्रीण नभा आहे, नभा. आणि एखाद्या मुलीला अशी मिठी मारली मैत्रिणीला म्हणून काही त्यांचं काही अफेअर आहे असं होतं का? असं नाहीये, ही मित्रमैत्रिणीची मिठी असू शकते. असं म्हणत सागरच मुक्ताची बाजू एक्सप्लेन करतो. त्यावेळेला मिहीर त्याच्याकडे पाहत बसतो की कळलं का तुला आता ती मिठी कसली होती ते? आणि आता मुक्ता पण त्याच्याकडे पाहते आणि बरोबर ना, ही मित्रमैत्रिणीचीच मिठी होती ना. आता एका पॉइंटला सागरला रिअलाइज होतं की आपण किती मोठी चूक केली मुक्तावरती संशय घेऊन. ती त्या दोघांची मित्रमैत्रिणीची मिठी होती आणि सागर बाहेर येऊन रडायला लागतो. तोपर्यंत तिकडे आता सावनी येते. काय झालं सागर? सागर म्हणतो, मी किती मोठी चूक केली, मुक्तावरती संशय घेतला, सिरियसली. म्हणजे आता मला माझी चूक कळले, कोणत्या तोंडाने जाऊन मी त्यांची माफी मागू तेच मला कळत नाहीये. सावनी म्हणते, खरं सांगू का, तर तुझं मुक्तावरती खरं प्रेम असेल तर तू मुक्ताला सोडून दे, कारण तुला न बायकांना खुश करणं हे अजिबात जमत नाहीये. बाईला काय हवं असतं हेच जर तुला कळत नाहीये तर तू त्यांना खुश काय करू शकणार आहेस सागर? तू मुक्ताला सोडून दे, तिच्या आयुष्यामध्ये कोणीतरी चांगलं येईल. असं म्हणत सावनी आता सागरला उलट भडकवायला लागते. आता पुन्हा एकदा सागर सावनीच्या बोलण्यात येणार का, की या सगळ्यामध्ये मुक्ता आपल्या आईचं म्हणणं ऐकून सागरचं मन जिंकून घेणार? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.